हॅलो, तर हा जो मी केक बनवत आहे तो फादर्स डे स्पेशल केक आहे आणि या केकच्या रिलेटेड जे पण रेफरन्स पिक्चर होते मी ते क्लायंटला आधी शेअर केलेले. त्यातला एक रेफरन्स पिक्चर क्लायंटला आवडला आणि क्लायंटने मला सांगितलं की असाच केक त्यांना हवा आहे. आता क्लायंटकडून आणि माझ्याकडून आम्हा दोघींकडून एक चूक झाली की आम्ही दोघींनी एकमेकांना विचारलं नाही की याच्यामध्ये काही चेंजेस हवेत का. मीही क्लायंटला विचारलं नाही की तुम्हाला सेम असाच केक हवा आहे का, काही चेंज हवा आहे का, आणि क्लायंटनेही काही सांगितलं नाही मला की काय रिप्लेस करायचं आहे का. मी असाच्या असा केक बनवला आणि क्लायंटला शेअर केला. तेव्हा क्लायंट म्हणाले की हा फादर्स डेचा केक आहे, याच्यात हजबंड मला नको आहे. आणि मी सांगितलं की तुम्ही असं काही सांगितलंच नाही चेंजेस त्याच्यामध्ये. मग ते बोलले की अरे सॉरी मी विसरले सांगायला तुम्हाला, पण मला इथे हजबंड नको आहे, पापाच पाहिजे. पण आता जर मी इथे पप्पाच लिहिलं तर केक खूपच रिकामा दिसत होता. या केकची डिझाईन जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं ना मला वाटलं किती सोपा केक आहे, लगेच बनून जाईल. पण जेव्हा याच्यामध्ये चेंजेस करायला सांगितले तेव्हा मला असं वाटलं की किती चॅलेंजिंग केक आहे, कारण की हा केक प्रॉपर फ्रीजमध्ये ठेवून मी सेट केलेला होता. आणि मग आता ह्याच्यावरची सगळी क्रीम मला काढावी लागणार असं माझ्या डोक्यामध्ये चालू होतं. मला खरंच काहीच सुचत नव्हतं की या केकमध्ये मी आता कसं चेंजेस करू आणि केक रिकामा दिसेल वगैरे. तर मी पहिला तर ह्याचे सगळे अल्फाबेट्स काढून टाकले आणि जी पण क्रीम होती तिला मी थोडं मर्ज करायचा प्रयत्न केला, असं थोडासा तो इफेक्ट येईल मर्जवाला. आणि मग अशा प्रकारे मी पापा वी लव्ह यू हे इथे टाकलं, जे मी क्लायंटला विचारूनच यावेळेला टाकलेलं आणि क्लायंटला पण हा केक खूप आवडलेला.